नवीन भूत किंवा ॲडिशनल चार्जेस आज घरगुती ग्राहकांवरती येणार आहे. अजून काय काय प्रॉब्लेम हा रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल हा सगळा जो नवीन टेरिफ ऑर्डर आलेला आहे, जो पहिल्यांदा मार्चमध्ये दिला होता तो आम्हाला मान्य होता. तो सर्वसामान्य जनता, इंडस्ट्रीज आणि कमर्शियल या तिघांच्याही हिताचा होता. पण यांनी जो सगळा यू टर्न घेतलेला आहे, आता नवीन ऑर्डर जी काढलेली आहे त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्री या तिघा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. आणि आमची मागणी आज जी आहे ती जो ऑर्डर ऑलरेडी पब्लिक हिअरिंग घेऊन MERCने दिलेला होता, तीच ऑर्डर तशीच्या तशीच आम्हाला ॲप्लिकेबल करून द्यावी. सोलर लावताना सरकारने काही सांगितलेलं होतं, केंद्र सरकारने. काय वाटते तुम्हाला त्याची? आता तुम्ही मागच्या 5-7 वर्षापासून आमच्यासोबत आहात, सोलर इंडस्ट्रीला तुम्ही पाहताय. दर काहीतरी 4 वर्ष गेले की 5 वर्ष गेले की तुम्हाला एक नवीन पॉलिसीमध्ये चेंजेस दिसतात. आणि त्याच्यामुळे जो आज सोलर इंडस्ट्रीचा जो आज ज्या प्रमाणामध्ये वापर लोक करतात आहे त्याच्यावरती कुठेतरी क्वेश्चन मार्क, कारण हा सगळा पॉलिसी बिझनेस आहे. आज ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोलर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते कुठेतरी स्वतःला ठगलेलं महसूस करतात. गव्हर्नमेंटनी आतमध्ये बोलावून बाहेरून दार लावून दिलेलं आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट झाली आहे, आता तुमचं नुकसान आहे. आणि ही ऑर्डर त्याचाच एक प्रमाण आहे. ज्या कस्टमर्सनी स्वतःचे पैसे लावून स्वतः लोन काढून आपल्या छतांवरती, इंडस्ट्रीजवरती सिस्टम लावलेली आहे ती कुठेतरी ठरल्यासारखे काय मागणी आहे तुमची? आमची जी मागणी मी तुम्हाला सांगितली की जी पब्लिक हिअरिंग MERCने घेऊन जी टॅरिफ ऑर्डर ऑलरेडी लागू केली त्याच्यामध्ये बॅलन्स होता. MSEDCLचाही बॅलन्स होता, त्यांच्याही मागण्या काही त्याच्यात पूर्ण झाल्या होत्या. आणि सोलर इंडस्ट्री असेल, MSME असेल, कमर्शियल असेल, इन्स्टिट्यूशन्स असेल, या सगळ्यांसाठी तो टॅरिफ ऑर्डर व्यवस्थित होता. आणि त्या टॅरिफ ऑर्डरची महाराष्ट्रामध्ये काय देशभरामध्ये चर्चा सुरू होती. पण आता जी टॅरिफ ऑर्डर पुन्हा त्यांनी घेतलेली आहे त्याची ती मान्य नाही. सर, इंडस्ट्री वाढवायसाठी मुख्यमंत्री साहेबांनी इतकं इन्व्हेस्टमेंट आणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावर काय परिणाम होईल? मॅडम, इन्व्हेस्टमेंट ही इंडस्ट्रीची असते. त्याच्यामध्ये मशीन्स, रॉ मटेरियल आणि प्रोसेस. मशीन एक फिक्स कॉस्ट आहे, रॉ मटेरियल व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि पॉवर ही त्याच्यापेक्षा व्हेरिएबल आहे. आता पॉवर रेट तुम्ही जर का वाढवत गेले तर हीच इंडस्ट्री जर का MP छत्तीसगडमध्ये गेली तरी तिथे मशीन कॉस्ट सेम राहणार आहे. रॉ मटेरियल कॉस्ट जी छत्तीसगडला येणार आहे तीच महाराष्ट्रात पण येणार आहे. पण पॉवर कॉस्ट छत्तीसगडची आपल्यापेक्षा कमी असल्यामुळे जो प्रोडक्शन वरती जो इफेक्ट येणार आहे, ज्याला आपण MRP म्हणू किंवा सेलिंग प्राइस ऑफ द प्रॉडक्ट म्हणू, इथे जर का इंडस्ट्री टाकली आणि तिकडे जर का इंडस्ट्री टाकली तर त्याच्या कस्टमर्सला तुम्ही समजू शकता की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट वाढणार आहे. तर म्हणजे महाराष्ट्रावर त्याचा इफेक्ट पडणार आहे 100% पडणार. आज तुम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज ज्या काही सगळ्या इंडस्ट्री आहेत म्हणजे त्याच्यामध्ये MSME असेल, उद्योग असेल, मोठ्या इंडस्ट्रीज असतील, 24/7 चालणाऱ्या इंडस्ट्रीज असेल, त्यांचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या समोर होते. 2 दिवसाच्या आधी मंत्रालयामध्ये सौर पॅनलवरती 300 मेगावॉट वीज मोफत मिळणार असं काही हे पास झालेलं आहे. त्याच्यावर काही मॅडम, जे आज वीज मोफत मिळणार किंवा आज जे आपण PM सूर्यघर म्हणतो त्याची ज्याप्रमाणे पब्लिसिटी चालू आहे की प्रत्येक घरांवरती 1 लाख घरांवरती ऑल इंडियामध्ये सोलर लावायचे, त्याच्यापैकी 20 लाख घरांवरती महाराष्ट्राचं टार्गेट महाराष्ट्राने MSEDCने घेतलेलं आहे. सोलर लावल्यावर तुमच्या घरी 78,000ची 3 किलोवॅटला सबसिडी मिळत आहे. त्याच्यामध्येच 300 युनिट फ्री जे आपण म्हणतोय ते त्या माध्यमातूनच 300 युनिट फ्री येतात. आणि जो टेरिफ आज 0 to 100 युनिट वापरणारा जो टेरिफ कमी केलेला आहे, मला महाराष्ट्रात अशी किती ग्राहक आहेत की ज्यांच्याकडे 100 युनिटचं बिल येतं? हा एक मोठा प्रश्न आहे की तुम्ही 10% किंवा 3% लोकांसाठी जी स्कीम आणत असाल ती तुम्ही सांगताय की आम्ही एवढं कमी केलं, तर ते किती लोकांवरती त्याचा इफेक्ट होणार आहे? हा एक मोठा प्रश्न आहे. ही परसेप्शन हा प्रॉब्लेम पोहोचवलेला आहे. थँक्यू. इलेक्ट्रिसिटी एक्ट में एक प्रोविजन है पैरेलल लाइसेंसिंग, मतलब एक ही एरिया में मल्टीपल लाइसेंसी हो सकते हैं जो अपना अपना पावर कास्ट के हिसाब से अपने अलग अलग टैरिफ दे और कॉम्पिटिशन डेवलप हो पावर सेक्टर. अनफॉर्चुनेटली 2 एप्लीकेशंस MERC के पास में 2 सालों से पेंडिंग हुई, एक कवर्ड पावर और एक अडानी, जो क्लियर नहीं कर रहे थे. पिछली बार मैंने प्रेस मीडिया में यही विषय लिया था कि पैरेलल लाइसेंसिंग बहुत इसेंशियल है, क्योंकि जब तक ये मोनोपोलिस्टिक बिजनेस चलता रहेगा हमको कोई उम्मीद नहीं है. अभी जैसे मुंबई में आप जाओ तो वहाँ पर 4 लाइसेंस है, टाटा पावर है, वो वहाँ से वो पावर
पूरे वेस्ट होंगे और उन्हें वो यूटिलाइजेशन में नहीं मिलेगा, उसके कारण बहुत बड़ा कंपोनेंट उनका नुकसान हो रहा है। तो ये कैटेगरी को केवल इसी कंपोनेंट की मैं यदि बात करूं तो करीब करीब 70 से 80 पैसे का इम्पैक्ट इस बात का ही है, केवल 70 पैसे का कम से कम सोलर के यूनिट नहीं वापर पाने का इम्पैक्ट 70 से 80 पैसा है। कैलकुलेशन में आप ज्यादा अच्छे से देख पाओगे। डिमांड चार्जेस का इम्पैक्ट तो है ही, इनको व्हीलिंग चार्जेस भी इनके लिए भी बढ़े हैं, जो सभी के लिए बढ़े हैं। व्हीलिंग चार्जेस में 14 पैसे का इजाफा हुआ है। मैं अभी एसटी कैटेगरी की बात कर रहा हूँ। एसटी कैटेगरी विथ नेट मीटरिंग, जिनका लोड फैक्टर नहीं आएगा नेचुरली एफिशिएंटली को हम नेट जीरो के टारगेट्स को डेफिनेटली अचीव नहीं कर पाएंगे, विल डिफीट इट टू इट। सेम टाइम गवर्नमेंट की पॉलिसीज इन्वायरमेंट को लेकर काफी क्लियर है। वो नेट रिन्यूएबल एनर्जी को प्रमोट करने के लिए लाइसेंस की कंडीशन लगाते हैं। पोल्यूशन कंट्रोल बोर्ड की कंडीशन होता है, पर्यावरण की मंजूरी की कंडीशन होता है कि आप रिन्यूएबल एनर्जी यूज कीजिए, सोलर एनर्जी या विंड एनर्जी। तो ये पर्टिकुलर पॉलिसी में सोलर एनर्जी के यूटिलाइजेशन को प्रमोट करने के बजाय डिस्करेज करने वाला एजेंडा है, क्योंकि 5 घंटे में जनरेट हुई पावर 5 घंटे हर मामले में आपने देखा होगा कि भाई जितने भी इलेक्ट्रॉनिक और ये जो हो चुके हैं, तो आज कहीं रोबोट चल रहे हैं, कहीं ये हो रहा है, यानी फिजिकली तो काम रहा ही नहीं था। तो पहले ही लोग जो है उसमें परेशान है। हमारी सबसे बड़ी बात ये है कि मेहरबानी करके ये जो टैरिफ जो पहले था हमने बहुत तारीफ भी किए थे, उसमें हम भी है नागरिक चैम्बर ऑफ कॉमर्स ने जो है, और कहीं ना कहीं ये जो है हमारी सरकार को जो है मिसगाइड कर रहे हैं। मेहरबानी करके हमारी सरकार से दरख्वास्त है कि इसके ऊपर में वापस जो है सोचा जाए और हम लोगों की बातों को ध्यान में रखें, ताकि क्या है कि आम पब्लिक, ये आम पब्लिक का इशू है। समझे ना, पहले क्या था रात में इसलिए चला था, आज एमएसएमई वाला और ये जो है बहुत सी इंडस्ट्री जो है ना अपने